स्वागत आहे मराठी पॅराडाईज या चॅनलमध्ये। आज आपण पुणे रिंग रोड या मार्गाची माहिती घेणार आहोत। 17 वर्षापासून पुणेकर या रस्त्याची वाट पाहत आहेत। जुलै 2007 मध्ये रहदारीची समस्या ओळखून पुणे शहराभोवती रिंग रोडचा प्रस्ताव त्यावेळेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मांडला होता। पुण्यामध्ये 2 रिंग रोड बनणार आहेत। यामधील एक इनर रिंग रोड आहे ज्याचे काम PMRDA कडून होणार आहे, तर दुसरा आउटर रिंग रोड आहे ज्याला MSRDC पाहत आहे। यामधील इनर रिंग रोड हा 82 किलोमीटर लांबीचा असेल आणि हा खेड, हवेली, मुळशी व मावळ या तालुक्यांमधून जाईल। आउटर रिंग रोड हा 172 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा असणार आहे आणि हा मार्ग आपण पाहणार आहोत। हा रिंग रोड शिवापूर, अंबडवेड, चिंबळी, लोणीकंद, थेऊर आणि पुन्हा शिवापूरला जोडण्यात येणार आहे। हा रिंग रोड 172 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा असणार आहे। या रिंग रोडचे काम 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। यामधील पहिला भाग पूर्वेकडील भाग असणार आहे, तर दुसरा भाग पश्चिमेकडील असणार आहे। पूर्व भागामधील रोड 66 किलोमीटर लांबीचा असेल व हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून जाईल। पूर्वेकडील भागासाठी 695 हेक्टर एवढी जमिनीचे संपादन होणार आहे। पश्चिमेकडील भागासाठी 765 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे आणि हा भोर, हवेली, मुळशी व मावळ या तालुक्यांमधून जाणार आहे। हा रोड नॅशनल हायवे 48 पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे, नॅशनल हायवे 65 पुणे सोलापूर एक्सप्रेसवे, नॅशनल हायवे 60 पुणे नाशिक महामार्ग, नॅशनल हायवे 965 पालखी मार्ग, नॅशनल हायवे 753 पुणे नगर महामार्ग अशा काही महत्त्वाच्या रस्त्यांना जोडेल आणि अजूनही काही मार्गांना रिंग रोड एकत्र करेन। या मार्गावरती 8 उड्डाण पूल, 7 रेल्वेवरील पूल, 14 भुयारी मार्ग आणि 13 बोगदे असतील। या मार्गासाठी सर्वात मोठी अडचण निधीची असल्याचे सांगितले जात आहे। सुरुवातीला या रिंग रोडसाठी 16,000 कोटी एवढा खर्च होणार होता, पण आता हा खर्च वाढून अंदाजे 26,000 कोटी एवढा झाला आहे। पुणे रिंग रोडच्या भूसंपादनासाठी जवळपास 11,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या मार्गाचा प्रस्ताव 2007 मध्ये आला असला तरी याला 2021 मध्ये निधी मिळाला। 2021 मध्ये मार्गासाठी निधी मिळून उशीर होण्याचे कारण म्हणजे जमीन संपादनासाठी येणारे अडथळे। या मार्गाचे सर्वेक्षण करून सरकारने जमीन मालकांना नोटिसा पाठवल्या, पण जमीन मालकांनी सरकारने ठरवलेल्या किमतीमध्ये जमिनी देण्यास नकार दिला। यामुळे पुन्हा सर्वेक्षण करावे लागले व यात खूप सारा कालावधी गेला। या रस्त्यासाठी MSRDC ला 1,653 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। मागील महिन्यातील बातमीनुसार यापैकी 1,190 हेक्टर म्हणजे जवळपास 72% भूसंपादन पूर्ण झाले आहे। प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीपैकी खासगी जमीन 1,447 हेक्टर आहे, शासकीय जमीन 69 हेक्टर, तर वन विभागाची जमीन 137 हेक्टर एवढी आहे। जमीन संपादनाची अजून माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आहे, तेथून तुम्ही प्रत्येक तालुक्याची PDF डाउनलोड करू शकता। या मार्गासाठी लागणाऱ्या निधीपैकी 3/4 भाग भारतमाला परियोजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दिले जातील। या रिंग रोडवरती स्पीड लिमिट प्रति तास 120 किलोमीटरची असणार आहे। पुणे रिंग रोड हा कनेक्टिव्हिटी वाढवणारा प्रमुख रस्ता असेल। यामुळे शहरामधील ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे व याचा मोठा फायदा शहराला होईल। रिंग रोडच्या विकासामुळे परिसरातील जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत। या वर्षी जर काम सुरू झाले तर 2027 च्या सुरुवातीपर्यंत रिंग रोड पूर्ण होऊ शकतो। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी।